नमस्कार. आज आपण आहोत पुण्यनगरीमध्ये. पुण्यामध्ये या ठिकाणी बच्चूभाऊंची ही सभा आढावा बैठक झाली आणि दैनिक राज्य लोकतंत्राचं राजकारणाचे शुद्धीकरण हा उपक्रम पुण्यामध्ये सुरू झाला. राजकारणाच्या शुद्धीकरणाअंतर्गत मान्यवरांची जी मतं आहेत ती जाणून घेऊया या प्रोग्रामच्या माध्यमातून. नमस्कार सर्वांना, सप्रेम जय हिंद. महाराष्ट्रामध्ये आता जी खलबत्तं सुरू आहेत, शेतकऱ्यांचं आंदोलन बच्चूभाऊंनी छेडलं आणि योग्य पद्धतीने न्याय देण्याचा प्रयत्न त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून झाला. तर राजकारणाचे शुद्धीकरण ही चळवळ महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या उपयोगाची आपल्याला वाटते का? शेतकऱ्यांच्या उपयोगाची म्हणण्यापेक्षा आता जे काय आपण आंदोलन केले बरोबर शेतकऱ्यांच्या संदर्भात, हे आता द्विधा मनस्थित लोक चर्चा करतात, ट्रोल करतात. पहिल्यांदा आम्हाला एकच सांगायचे की या ट्रोल करणाऱ्यांना की आजपर्यंत 30 वर्षांनंतरनं शेतकरी एकजूट होते. आदरणीय शरद जोशींनंतर जर शेतकरी एकत्र झाला असेल तर तो आज आपल्याला या ठिकाणी बच्चू कडूंच्या माध्यमातून, त्यांच्याबरोबर राजू शेट्टी असतील, नवले साहेब असतील, रविकांत तुपकर साहेब असतील, अशा सर्व शेतकरी नेत्यांनी पहिल्यांदा एकत्र येऊन 30 वर्षानंतर हा शेतकरी एकत्र केलेला आहे आणि खूप मजबूतीने त्या ठिकाणी आंदोलन उभारलं आणि आंदोलनाला यश या ठिकाणी आलेलं आहे. जरी तारीख 30 जून 2026 असेल तर त्या तारखेमागचं प्रामुख्याने जर आपण पाहायला गेलं तर हा जो शेतकरी आहे हा शेतकरी थकीत होणार आहे 31 मार्चला 2026ला. 31 मार्च 2026ला तो थकीत झाला. त्याच्यानंतरनं तो फायनल MPAला 30 जूनला जातो आहे. त्याच्यामुळं जी काही या आर्थिक वर्षात जे शेतकऱ्यांचं पावसाने नुकसान असू द्या, ही शेतकऱ्यांची जमीन वाहून गेले आहेत, जे काही आर्थिक नुकसान झाले या संपूर्ण शेतकऱ्यांना या ठिकाणी 30 जूनला कर्जमाफी त्या ठिकाणी मिळणार आहे. हे आमचं खूप मोठं बच्चू कडूंचं यश म्हणायला हरकत नाही. आणि राहिला विषय राजकारणाचा, तर आज रोजी संपूर्ण राजकारणी शेतकऱ्यांच्या विषयी कोणी पाहिले जात नाही. जर त्यांना पाहायचंच असतं तर ही कर्जमाफी इथून पाठीमागं सरकारने 7/12 कोरा करू बोलून मतदान घेण्याचा प्रयत्न केला. सरकार सत्तेत आलं पण त्या ठिकाणी केलं नाही. पण जे काय आता राजकारण आता सगळं शेतकऱ्यांवर येऊन ठेवलेलं आहे आणि नक्कीच शेतकरी, आम्ही सांगायची गरज नाही, हे संपूर्ण शेतकरी हे लोक हे राजकारण तुम्हाला स्वच्छ करून देतील एवढंच सांगतो मी. म्हणजे सांगायचा मुद्दा हा की राजकारणाचं शुद्धीकरण आणि महाराष्ट्राला आवश्यक असणारा नेता, त्याची शुद्धता आणि तुमचं आंदोलन, शेतकऱ्यांचं समीकरण, जातीवरचं राजकारण आणि एक राहुल वाळके आज पुणे जिल्ह्याचे असं समजूयात की आता प्रहार संघटनेचे तर आत्ता तरी सर्वेसर्वा, या पद्धतीने एक नेता म्हणून जर तुम्हाला निवडून दिलं तर कशा पद्धतीने तुम्ही राजकारणाच्या शुद्धीकरणाच्या माध्यमातून जनतेला न्याय द्याल? आता पाहिलं गेलं तर आमचा नेता आजपर्यंत कुठलाही डाग नाही, भ्रष्टाचाराचा डाग नाही, कुठल्याही प्रकारचा डाग नाही. 350पेक्षा जास्त गुन्हे असतात नेत्यावर. आम्ही त्यांचे कार्यकर्ते, आम्ही खूप मोठं नेता नाही, आम्ही सर्वप्रथम तुम्हाला सांगतो आम्ही त्यांचे कार्यकर्ते. आमचा नेता जेवढा खंबीर आहे म्हणजे जनतेचं तुम्ही सेवक आहात या आशयाचं आपलं वक्तव्य आहे. हो, आम्ही जनतेचा सेवकच आहे आणि आम्ही प्रहारचे संपूर्ण पदाधिकारी, एक कार्यकर्ता म्हणून लोकांची सेवा करण्याचं आम्ही त्या ठिकाणी काम करतोय. हाच विचार पूर्ण भारतामध्ये, एकूण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक राजकीय पुढारी कसा असावा या दृष्टीने तुम्ही कसं, म्हणजे लोकांनी तुम्हाला कौल दिल्यानंतर तुम्ही कसा रुजवाल? आमच्या पुढं फक्त एकच नेता आहे, आदरणीय बच्चू कडू साहेब. त्यांनी ज्या पद्धतीने काम करत आले तोच आमचा कार्यकर्ता त्यांच्याच पाऊल ठेवून या ठिकाणी काम करणारी. कुठल्याही प्रकारचं भ्रष्टाचार नाही, सर्व जनसामान्यांची कामं. आमचा जो कोणी आमचा उमेदवार असेल हा सर्वांना जनसामान्यांना उपलब्ध होणारा उमेदवार असणार आहे. आमचा उमेदवार भला फाटका तुम्हाला पाहायला मिळेल या निवडणुकीत लढताना, पण तो सच्चा असेल, लोकांसाठी वेळ देणारा असेल, लोकांची कामं करणारा असेल. तो भले एसीच्या गाडीतून फिरू द्या नको, पण तो पायी जाऊन त्या लोकांच्या त्या ठिकाणी कामं पूर्ण करून देणारा उमेदवार आम्हाला या ठिकाणी घडवायचा आहे. आदरणीय बच्चू कडू साहेबांच्या माध्यमातून, आदरणीय बच्चू कडू साहेबांच्या पाऊल ठेवून आम्हाला या ठिकाणी उमेदवार घडवायचं आहे, हीच तुम्हाला मी सांगतो. महाराष्ट्राचं एकूण राजकारण पाहता काय अशी गरज भासली जेणेकरून हे शुद्धीकरण, राजकारणाचं शुद्धीकरण झालं पाहिजे असं आपल्याला वाटतं? गेले 5 वर्षामध्ये राजकारण नसून ही खिचडी झाली. म्हणजे हे राजकारणी न म्हणता ही एजंट तयार झाली. म्हणजे कोण गुवाहाटीला जातं आहे,
कोण इकडं शरदचंद्र पवार गटाचे 2-2 गट होत आहे, शिवसेनेचे 2 गट होत आहे आणि फक्त तुम्ही पैसा करता म्हणजे एजंटगिरी करता हे राजकारण उभं राहिले. आज बच्चूभाऊ याला गेले, गुवाहाटीला गेले, पण गुवाहाटीला गेल्यामागचं कारण लोकांनी फक्त गुवाहाटी सरकार खोके म्हटलं, पण त्याच्या मागचं मेन कारण उद्देशलं नाही का. बच्चू कडू तिकडं गेल्यानंतर बच्चू कडूंनी स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय उभं केलं. गेल्या 50 वर्षात एकाही सत्तेतल्या पक्षाला जमलं नाही. आज दिव्यांगांना त्याच्या घरातली व्यक्ती आईबाप जर सोडले तर बाकीचे सगळा समाज त्याला नाकारतोय आणि बच्चू कडूंच्या तो माणूस जवळ बसतो. म्हणजे त्याच्याकरता तो बच्चू कडू पांडुरंग माणूस आहे आणि त्यांनी एवढं मोठं विधायक काम केलं. हे कमी आहेत का? आज शरद जोशीनंतर आज जर एवढी मोठी शेतकरी संघटना जर उभी केली असेल तर ते बच्चू कडू साहेबांनी केली. हे कमी आहेत का? आज एकही माणूस म्हणजे शेतकऱ्यांबरोबर काम करायला तयार नाही. कारण शेतकरी म्हणजे जेव्हा मतदानाची वेळ येते तेव्हा तो सगळ्या पक्षांमध्ये विभागला जातो. शेतकरीच तेव्हा राहत नाही. आपण आता मला वाटतं अजित नवले साहेबांचं नाव घेतलं, शरद जोशींचं नाव घेतलं. म्हणजे असे नेते राजकारणात आले पाहिजे आणि समाजाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. तर त्या दृष्टीने एक राजकारणाचं शुद्धीकरण म्हणून अशा नेत्यांबद्दल आपण काय सांगा? खरं सांगायचं झालं तर आपण आता बघतोय की शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. कारण हा शेतकरी एकत्र होत नाही, परंतु बच्चू कडूसारख्या नेत्यांनी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी एक केला. मग त्याच्यासोबत राजू शेट्टी साहेब असतील, अजित नवले साहेब असतील, ही जी माणसं आहेत जोपर्यंत मंत्रालयात जात नाहीत किंवा आमदार खासदार होत नाहीत तोपर्यंत सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न मिटलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येणार नाहीत. कारण आता गेले आपण बघतोय की राजू शेट्टी लोकसभेला पडले, बच्चू कडू विधानसभेला पडले, तर शेतकऱ्यांचा आवाज मंत्रालयात आपल्याला कुठंच दिसून येत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न या ठिकाणी मांडलेले आपल्याला कुठंच दिसून येत नाहीत. म्हणून खऱ्या अर्थानं शेतकरी नेत्यांची या ठिकाणी आपल्याला गरज असलेली दिसून येते. त्यावेळेस खऱ्या अर्थानं देशाला किंवा राज्याला एक वेगळं राजकारण पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं अशी माणसं ज्यावेळेस राजकारणात येतील त्यावेळेस खरं राजकारणाचं शुद्धीकरण झालं असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. एकूण जर पक्षाचं कार्य पाहिलं किंवा बच्चू कडूंचं जर कार्य पाहिलं तर खूप मोठं आहे आणि त्या तुलनेत मतदानाचा टक्का वाढला पाहिजे. येणाऱ्या जे काही इलेक्शन्स असतील, पार लोकसभेचे असेल किंवा आता नगरपंचायत किंवा पंचायत समितीची, जिल्हा परिषदेची, त्याच्यामध्ये टक्का वाढला पाहिजे मतदानाचा. या दृष्टीने तुम्हाला लोकांनी कौल दिला पाहिजे. या दृष्टीने तुम्ही काय कार्यक्रम आता निश्चित केला आहे? नक्कीच मी या निमित्ताने तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की बच्चू भाऊंचं कार्य फार मोठं आहे. ते न समजणाऱ्यांना सुद्धा समजून जाईन एवढं मोठं कार्य आहे. बच्चू भाऊंनी हे आंदोलन केलं. आंदोलनात कोण उतरतं आणि कोणासाठी आंदोलन केलं जातं हे फक्त बच्चू भाऊच करू शकतात. आणि त्या निमित्ताने मी एवढं सांगू शकतो की जनतेच्या मनात नक्कीच विश्वास होईल की या आलेल्या निवडणुका ह्या निश्चित चांगल्या उमेदवाराला आणि कर्तृत्वनिष्ठ माणसाला नक्कीच निवडून देतील, एवढं मी या निमित्ताने सांगू शकतो. बघा, एक वेगळा प्रश्न आहे की एका रात्रीमध्ये नगरसेवक पदावरती लोक विराजमान होतात, प्रतिनिधी विराजमान होतो. एक तुटपुंजीसुद्धा जगण्याची पात्रता नसतानासुद्धा 1 टन पूर्ण केल्यानंतर गाडी बंगला एका रात्रीमध्ये येतात. हे कोणत्या लोकशाहीचं धोतक आहे? राजकारणाचं शुद्धीकरण या माध्यमातून आपण काय सांगाल? प्रथमतः पहिल्या टर्ममध्ये जो नगरसेवक निवडून येतो त्याच्याकडे तुम्ही म्हणल्याप्रमाणे गाडी नसतं, म्हणजे सुरुवातीला काहीच नसतं, सर्वसामान्य म्हणून तो लोकांसमोर येतो. याचा अर्थ सरळ भ्रष्टाचार होतं. ह्या भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यासाठी राजकारणाच्या शुद्धीकरणाची आवश्यकता कितपत आहे महाराष्ट्राला? महाराष्ट्राला सध्याच्या स्थितीनुसार 100% गरज आहे. पक्षाचं एकूण राजकारण, पक्षाच्या एकूण कार्यप्रणालीचा एक आढावा घेता, पक्षाचे एक आपण सेवक आहात, या दृष्टीने राजकारणाचे शुद्धीकरण झालं पाहिजे. ही चळवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचली पाहिजे. मताचं, जातीचं राजकारण आणि एकूण धर्माचं राजकारण हा जो त्रिकोण आहे हा वेधण्यासाठी विशेषतः जातीचं राजकारण महाराष्ट्रात होणार नाही. या दृष्टीने तुम्ही काय पावलं उचलाल? आत्ता जे आहे खरं तर मी बच्चू भाऊंच्याबद्दल सांगेल की शेतकरी आंदोलन जे काही झालं, खरं तर आत्ताच्या सत्ताधाऱ्यांना पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा या दोनच गोष्टीमध्ये ते अडकलेले आहेत आणि समाजाला जातीपातीच्या राजकारणामध्ये, धर्माच्या राजकारणामध्ये अडकून ठेवून मूळ जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत याला कुठेतरी बाजूला बगल द्यायचे आणि बच्चू भाऊंना कुठेतरी एकटं पडलेलं आहे असं दाखवून द्यायचं, हा सत्ताधाऱ्यांचा आत्ताचा डाव आहे. परंतु बच्चू भाऊंच्या बरोबर जे आहे
सर्व शेतकरी समाज आहे आणि आत्ताचं जे आंदोलन आहे हे पूर्ण यशस्वी झालेलं आहे आणि हे जे काही यश मिळालेलं आहे हे यश कुठेतरी झाकण्यासाठी जे बच्चू भाऊंच्यावरती आता टीका करतायत त्या लोकांना या सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून पुढं केलं जातं आहे. परंतु त्या लोकांनी हे बघावं की गेल्या 15 वर्षामध्ये 20 वर्षामध्ये जर 288मध्ये 287 विरोधात शेतकऱ्यांच्या बाजूने जर बोलणारा एकच जर नेता असेल विधान भवनामध्ये आवाज उठवणारा तर ते फक्त आणि फक्त बच्चूभाऊ कडू आहेत. आज त्या माणसाला गरिबाच्या अगदी लहानातल्या लहान समस्येपासून सगळ्या गोष्टींची जाणीव आहे. म्हणून बच्चूभाऊ हा नेता आमच्या सर्वांच्या मनातला नेता आहे आणि तो सर्व शेतकऱ्यांच्या मनातला नेता आहे. परंतु सध्याच्या स्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये द्विधा संभ्रमावस्था निर्माण करणं आणि जी स्ट्रॅटेजी बनवलेली आहे 30 जून 2026ला की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे या परिस्थितीमध्ये जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. परंतु बच्चूभाऊंनी जे काही आंदोलन यशस्वीपणे केलेलं आहे त्याचं फळ हे 1 जुलैला सगळ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे आणि त्यावेळेस मात्र सर्व शेतकरी म्हणतील की आमचा नेता कोण तर फक्त बच्चूभाऊ कडू. आणि आता या निवडणुकीमध्ये सुद्धा बच्चूभाऊ जे सांगतील त्या पद्धतीनेच निवडणुकामध्ये आम्ही आमच्या सर्व पक्षाचे जे आहे उमेदवार उभे करणार आहोत आणि त्या माध्यमातून ही निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने निपक्षपातीपणे आणि इमानदारीने पार पाडणार आहोत. महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदावर दिव्यांगाचा नेता, शेतकऱ्यांचा नेता आणि गरिबांचा तारणहार म्हणून तुम्ही आत्ता कोणाला आयडियल हिरो मानता? आयडियल हिरो तुम्हाला मी फक्त आमचा नेता आहे म्हणून बच्चू भाऊंचं नाव सांगत नाही. गेल्या 30 वर्षाच्या राजकारणात तुम्ही मागे वळून बघा. अनिल देशमुखांनी 100 कोटींचा घोटाळा केला. अशा विविध सगळ्या राष्ट्रवादी असेल, राष्ट्रवादीचे दोन्ही पक्ष, शिवसेनेचे दोन्ही पक्ष आणि भाजपाचे सगळे पक्ष. बच्चू कडूसारखा जो संघर्ष योद्धा आहे त्याच्या पक्षाचंच नाव प्रहार आहे. झुंजायचं ठरवलं आहे, आयुष्यात लोकांना जनतेला न्याय द्यायचं ठरवलं आहे, जनतेच्या मूलभूत गरजा ओळखायचं ठरवलं आहे आणि या मनातल्या गरजा ओळखणारा माणूस, सत्तेत असतानासुद्धा शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणारा माणूस, सत्ता गेली तिकडे चुलीत पण सत्तेत असतानासुद्धा जनतेच्या आणि लोकांच्या प्रश्नावर बोलणारा माणूस कोण असेल, जनतेच्या खऱ्या समस्या समजून घेणारा माणूस कोण असेल तर तो बच्चूभाऊ आहे. अशा नेत्याच्या पाठीमागं सर्व शेतकऱ्यांनी उभं राहिला पाहिजे. पण आपला शेतकरीसुद्धा विकला गेला आहे याचीसुद्धा आम्हाला एक खंत आहे. बघा तुम्ही, ज्याच्या घरात जो शेतकरी 50 एकरचा आहे, 25 लाख रुपये त्याचं कर्ज थकलं आहे, परंतु त्याच्या घरातला त्याचा भाऊ जर राष्ट्रवादीचा अध्यक्ष असेल, भाजपचा अध्यक्ष असेल तर तो बोलायला तयार नाही. इतकी वाईट अवस्था. तर ही मानसिकता बदलण्याचं काम बच्चू भाऊंनी अनेक वेळा सांगितलं की बाबा हो, अरे ह्या पक्षासाठी आणि पक्षाच्या पदांसाठी स्वाभिमान विकू नका, तुमचं शेतकरी पण विकू नका. पण जनतेला ते समजतच नाही. अशा सगळ्या मूलभूत गरजांच्या याच्यामध्ये बच्चूभाऊ तुम्ही विचारलेल्या प्रश्नात तर हिरो आहेच. परंतु बच्चूभाऊंना सांगितलं तर बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये एक लाजिरवाणी गोष्ट आहे. जेवढे शिक्षक झाले असतील 99% शिक्षक हे तुमचे शेतकऱ्यांचीच पोरं आहे. 99% वायरमॅन झाले असतील, जे खांबावरती रात्रंदिवस लाईटचं काम करतात देतात, जे अतिशय 99% धोक्याचं काम करतात, यांना 20-22 हजारांच्या पगारावर राहावं लागतं. आणि जे शिक्षक लोक जे काम करतात, ज्यांनी फक्त 1 डिग्री केली, तुमचं DED BEd केलं आणि ह्या लोकांना तुम्ही 70-70 हजार रुपये पगार देता, यांना पण जमिनी आहे. म्हणजे ह्या जो सरकारचा जो समतोल आहे, एका कुटुंबात जर 5 व्यक्ती आहे, आई आणि वडील, त्या सर्वांना मुलांना जसं एक संगोपनी समान न्यायतेच्या हिशोबात वागवतात, घरातली जी अर्थव्यवस्था आहे ती सगळ्यांच्या कामी लावतात. आपल्याकडे येतो साहेब, एक महत्त्वाचा प्रश्न, शेवटचा प्रश्न आपल्याला असेल की पुणे जिल्ह्याचे, आता आपण ॲडव्होकेट म्हणजे वकिली पण चांगल्या प्रकारे केली, आता वकील साहेब आपल्याकडे पुणे जिल्ह्याचं पद आहे. राहुल वाळके हा चेहरा पुणे जिल्ह्याच्या दृष्टीने आणि पुणे जिल्ह्याची सर्वात महत्त्वाची समस्या आजच्या ह्या घडीला तुम्हाला काय वाटते? समस्येवर काम करण्यासारखं खूप आहे इथे. आता जर आम्ही आता ग्रामीण भागातून जर पाहिलं तर कोणत्याच योजना सरकारच्या वेळेवर मिळत नाही. त्याच्यासाठी आमचा सातत्याने पाठपुरावा आम्ही या शासनाच्या ठिकाणी करत असतो. आता हे ज्या लोकांची आम्ही कामं केलेली या लोकांची आम्हाला आता मतदानामध्ये रूपांतर करणं गरजेचं आहे. जरी जिल्हा माझ्याकडं संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी असली तरी आमचा कार्यकर्ता हा एकदम कट्टर कार्यकर्ता आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमधून आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवून देऊ
की आम्ही आमचे झेंडे या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी फडकवल्याशिवाय राहणार नाही. इतर पक्षांचे कार्यकर्ते आणि आपल्या पक्षाचा कार्यकर्ता ह्याच्यामध्ये काय फरक आहे? आपल्या पक्षाचा जो कार्यकर्ता आहे हा निर्भीड आहे आणि सच्चा आहे. तो त्याचं काम जे करायचं आहे तो निश्चितपणे पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, अशी आमच्या कार्यकर्त्याच्याबद्दल आमची खात्री आहे. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र डिजिटल या चॅनलला आपण राजकारणाचे शुद्धीकरण या माध्यमातून जी मतप्रणाली या ठिकाणी व्यक्त केली त्याबद्दल आपला सर्व मान्यवरांचे आमच्या चॅनलतर्फे हार्दिक या ठिकाणी स्वागत करतो, ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. कॅमेरामन झालटेसह हरिश्चंद्र देहुगावकर, पुणे.